नमस्कार मंडळी, मी गीताज व्लॉग अँड फूड या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. सकाळ सकाळ छान असं गुलाबाच्या झाडाला कळी लागली होती आणि मी आणि माझी बाई आज सीताफळच्या झाडाकडे चाललो होतो. 3 ते 4 दिवस झालं सीताफळच्या झाडाकडे गेलोच नव्हतो आणि बघितलंही नव्हतं सीताफळ किती लागलेत वगैरे. पण सीताफळच्या झाडाला भरपूर असे सीताफळ लागले होते आणि झाड लकडलेलं होतं. हाताला जेवढे येतील तेवढे आज आणावेत म्हणलं, म्हणून मी आणि माझी बाई गेलो आणि तिथं ऑलरेडी माझी जाऊबाई पण होती. आम्ही दोघींनी जेवढे होईल तेवढे हाताला येतील तेवढे सीताफळ काढून घेतलो आणि घरी आलो. आणि भरपूर काही अशी सीताफळ लागले होते, पण ते छोटे असतानाच पडून गेले आणि ते असं जसं पिकल तसं झाडाला आम्ही काढत होतो. तर इथे बघू शकता तुम्ही. आणि काढलेले सीताफळ जे वगैरे असं ठेवलं होतं, तर इथे साईज कमी जास्त मोठी लहान असते सीताफळाची. पण जे मोठी साईज झालेली होती आणि डायरेक्ट पिकलेले होते त्यांनी पाखराने डायरेक्ट त्याला कातरलेलं होतं. तुम्ही बघू शकता, खाल्लेली होती सीताफळ. आणि ते जेवढे सीताफळ काढले होते तेवढे आम्ही घरी घेऊन आलो. आणि भरपूर असा वारा सुटला होता नारळाच्या झाडाकडे. म्हणलं फेरफटका एखादा मारून यावं म्हणून मी आणि माझी बाई गेलो होतो. तर तुम्ही बघू शकता, वाऱ्यामुळे भरपूर असे नारळ वगैरे खाली पडतात म्हणून बघून आलो आणि 2 नारळ पडलेले होते. ते नारळ घेऊन आता आम्ही घरी निघालो. तर इथे बघू शकता तुम्ही, छान असं हिरवीगार शेती आणि वरनं निळं काळ भोर आभाळ आणि पांढरे शुभ्र ढग बघायला भेटले. खूप छान असं वाटत होतं आणि कोवळं ऊन होतं. दुपार असली तरी कोवळं ऊन होतं आणि 5 मिनिटाचा पाऊस पण लगेच कोवळं ऊन पडायचं. त्याच्यामुळे खूप छान असं वातावरण निर्माण झालं होतं. तुम्ही बघू शकता, कोवळं ऊन असल्यामुळे असं खूप छान वाटायचं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.